चलो नर्स बॉडी. लई दिवस भेटलो नाही म्हणून कॉलेजमधल्या पोरांसोबत वाडीला आलतो. त्यात संध्याकाळी निघालेलं म्हटलं वातावरण एकदम शेवट होतं. वातावरण बघत बघत वाडीत कधी आलो समजलंच नाही. येऊन 2 मिनिट पण व्हाय नाही तर हे दोघं यायला मारणार. तर दोघं आल्यावर मंदिरात जायला निघालो. मस्तपैकी पेड्यांचा वास घेत पहिला बोळात घुसलो. चप्पल काढायला चप्पल लपून ठेवायला लागते हो. चप्पल गेलं तर काय करू. टेक्नॉलॉजी बोलतात. डेकोरेशन पण एकदम खतरनाकच केलं. मंदिरात आत एंट्री केल्यावर पायऱ्या उतरताना एकदम खतरनाकच फिलिंग येते. पायावर पाणी घेऊन वरती येताना बघितलो तर वातावरणच खतरनाकच झालं. वाडीला आलोय आणि दर्शनाला गर्दी नाही असं कधीच व्हाय नाही. लाईनीत उभारून दर्शन घेतलं. रोया कुत्र्याचं नाव विचारालता. बाबा टिल्लू. तर एक नरसोबावाडीतलं एक वैशिष्ट्य आहे. दर्शनासाठी आलेली लोक इथे 5 मिनिटं का होईना बसतातच. यांचा काय विषय चालू झालाय मला माहित नाही, पण कॉलेजमधल्या एकट्या मेंबरची चेष्टा करत होती. तर हा एक महामानव नदीच्या पलीकडे दगड फेकून दाखवणारा. इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. नाव बघत बसलो पण नावामध्ये बसलो नाही. पैसे कुणाकडे आहे तर आता वेळ झालाय म्हटलो निघूया बोललो. संघ पेढे पण घेतलो. अंधार पडल्यावर गॉगल पण घालते काय जाताना तेवढा नाश्ता करायला लागते म्हणलो. अभि इसको बोलते स्नॅप लवर. ढकल आता वरती.